हॅलो सगळ्यांना. आज रंगपंचमी होती. आमच्या भाषेत धुलीवंदन. मी अंशला मुद्दामून पाठवलं होतं मुलांमध्ये खेळायला आणि त्यांना सांगितलं होतं याला खूप कलर लावा, त्याला आवडेल. आणि संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे रंगपंचमी संपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी माझ्या बहिणी आल्या होत्या. दिवसभर मी काम केलं होतं त्यामुळे वेळ नव्हता बहिणींसोबत बोलायला देखील, म्हणून संध्याकाळी आईस्क्रीम खायला म्हणून घेऊन आले यांना बाहेर. आणि आम्ही काय बसलो तर बिर्याणी खात बसलो. एकच बिर्याणी घेतली दोघींमध्ये तिघींमध्ये वाटून. रात्रीचे आम्ही 4 वेळे फिरतोय असं रस्त्याने. तर आलो होतो आईस्क्रीम खायला आणि तसंच पुढं आलो आणि मोमोज खायला बसलो. आम्ही खरं तर जेवून आलो होतो. तर हे 2 वेडे बसलेले आहेत तिथे. कोणते वेडे बसलेत? हा? आता कशाला चल बाहेर, चला म्हणतोय. आवडीची असते पोरांची म्हणून असते. ही 32 वर्षाची मावशी डान्स करते रोडवर ना पोराला नाचवायसाठी. जो काही ना का रात्रीचे वाजलेले आहेत 12. आयुष्यात पहिल्यांदा 12 वाजता मी घरातनं बाहेर आहे. म्हणजे याचे पप्पा नसताना अंशचे. रोड बघू शकता सुनसान आहे. उद्या येणार पप्पा. याने नाईट शिफ्टला गेला आणि हात धरा. नाईट शिफ्टला गेला त्याचे पप्पा आणि आम्ही रस्त्याने फिरतोय. मला वाटतं मी 4-5 वर्षानंतर सगळ्या बहिणी एकत्र आहोत. अजून एक बहीण कमी आहे याच्यामध्ये. टोटल आम्ही 4 जणी आहोत. आणि एवढ्या असल्या कारणानेच मुली नको आहेत आमच्या आईवडिलांना. त्यांना हसू खूप आलं. तर मस्त वाटलं, मजा वाटल्या. फक्त एका बहिणीला मिस करतोय, ती नाही आहे. आणि काय ग, ह्यांना माझ्या व्हिडिओचं फार टेन्शन येतं. तर मस्त वाटतं कधीतरी असं स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, फॅमिलीसोबत वेळ घालवला पाहिजे. खूप भारी वाटतं राव. 11:41 झालेत. वाटणं झालं आहे. दाखवते तुम्हाला मज्जा. आहेत माझ्या 2 बहिणी आणि हा त्यांचा भाचा वेडे. हा मुलगा. तर ही जी बाई आहे ही वाटते का 2 पोराची आई आहे? नाही वाटत. तिकडे काहीतरी पेटवले राव. तर हिची मुलं आहेत ना, ती मुलगा 12वीला आहे, मुलगी 10वीला आहे, 9वीला आहे. कोण म्हणेल हिचं कसला फिटनेस मेंटेन ठेवला हिने. काय झालं? धुतलेलं आहे. हां हां ते असू दे, ते कलरनं झालंय ना, ते नाही निघणार. तर आमचा अंश हा देवपूजा करतो बऱ्यापैकी, लोकांना माहीत आहे. हां चालेल ना, कर ना. खाली नको काढू, तिथंच हे कर. तू खाली काढलं की तू फुटायचे चान्सेस असतात बाळा. पण थोडंफार हे सगळं शिकवणं गरजेचं आहे मला असं वाटतं. मागच्या महिन्यापासून अंशला मी पूजा करू दिली नव्हती कारण त्याची तब्येत बरी नव्हती. परंतु काहीतरी रुटीनमध्ये चेंज झाल्यासारखं मला पण वाटत होतं आणि मुलाला थोडंफार अध्यात्म शिकवायला पाहिजे. कारण एक अंधश्रद्धा म्हणून राहू दे, देवावरती भक्ती म्हणून राहू दे, पण बालसंस्कार पण ठीक होतात. आणि एक मला असं वाटतं पूजा ज्याचा विश्वास देवावर नाही त्यानं मेडिटेशन म्हणून तरी का होईना पूजा करावी. त्यांनी आपलं डोकं शांत राहतं, मेंदू शांत राहतो, मन प्रसन्न राहतं, घरातलं वातावरण छान राहतं आणि याची सवय असायलाच पाहिजे. त्यानंतर संध्याकाळी काय झालं की माझ्याकडनं ना आमच्या जाऊबाईंची सुरीच तुटली आणि त्यांना आता नवीन सुरी घेऊन देण्यासाठी मी तर मार्केटला आले. तर मार्केटला आल्याच्यानंतर मला त्यांची जशी सुरी होती तशी सुरी काही मिळालीच नाही.
कारण खूप शोधली मला मिळाली नाही आणि खरं तर जास्त फिरले पण नाही. मी जी होती ती घेऊन आले आणि तीच त्यांना दिले, पण त्या नको म्हणाल्या कारण त्यांची जशी होती तशी मला नाहीच मिळाली. शेवटी मी माझ्यासाठी एक घेतली आणि अंश पप्पा गेले 3 दिवस झाले डे नाईट शिफ्ट करत आहेत, त्यामुळे त्यांना जास्त जागवणं पण ठीक नव्हतं कारण 3 दिवसानंतर आज ते घरी आले. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. आज व्लॉग एवढाच. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट करायला विसरू नका. व्लॉग कुठं म्हणजे मला जमत नाही आहेत बनवायला किंवा अपलोड करायला जमत नाही आहेत, काही याच्यामध्ये चुका असतील तर त्या सुधारण्यासाठी कॉमेंट नक्की करा. व्हिडिओ कुठून बघताय तेही सांगायला विसरू नका. आत्तापर्यंत जसा सपोर्ट केला तसा इथून पुढेही करा. व्लॉग थोडेसे लेट अपलोड होत आहेत त्यासाठी सॉरी.